नमस्कार, मी आराध्य ज्ञानेश्वर वाघेरे. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता सहस्नु शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. या राजाच्या राजमुद्रेला वंदन करतो आणि माझ्या भाषणास सुरुवात करतो. 400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले निरागस बाल म्हणजे शिवबा. राज्यनीती, युद्धनीती, गणमिकावा यासारख्या कुटशास्त्रांचा कलस म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सलसलत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचा माप म्हणजे शिवबा. दुश्मनाच्या कायद्यातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. किमयागार म्हणजे शिवबा. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नाही, तर तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारताच अंगातले रक्त सलसलायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे प्रचंड सैनिक साठाही नव्हता, शस्त्र पुरवठाही नव्हता. त्यासाठी सुरुवातही शून्यातूनच झाली. महाराजांनी केवळ सैनिक गोळा केली नाही, तर स्वराज्यावर प्रेम करणारी लोक गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिले. यातूनच स्वराज्य निर्माण झाले. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्या इतका मी नक्कीच मोठा नाही. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेत असताना मला जे काही कळले ते मी तुमच्या समोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण, स्वतःच्या जन्मकुंडीला घेऊन फिरतो. आला अपयश की करतो आत्महत्या, नाहीतर लावतो बटली तोंडाला. आली शिवजयंती जवळ की घालतो वाद, करतो भांडण. त्यांच्याच जन्मतारखेवरून म्हणजे आपण काय आदर्श घेत आहोत राजांचा? राजांनी अनेक गड किल्ले जिंकली, पण कुठल्याही किल्ल्याला स्वतःचे नाव दिले नाही. राजांनी अनेक मोहिमा आखल्या, पण पंचांग कधी पाहिला नाही. राजांना अनेक संकटे आली, पण राजांनी आत्महत्येचा विचार केला नाही. कधीही व्यसनाच्या आहारी गेले नाही. त्यासाठी आज खऱ्या अर्थाने गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण समजून घेण्याची. आजचा युवक जर जनावरांसारखा वागत असेल तरी खरंच शोभांतिका करण्याची गोष्ट आहे. आज सरकारला निर्भय पथक नेमण्याची पाळी आली, कारण हैदराबाद, कोपर्डी, बदलापूरच्या घटना इथे रोज घडत आहेत. आज म्हणून जे अजूनही लोकांना महाराष्ट्र समजले नाही. पण स्त्री मातेप्रमाणे म्हणणारा माझा राजा, स्त्रियांना अन्याय अत्याचार करणाऱ्याचे हात पाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजाच्या राज्यात होता. माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते, तर 100% संरक्षण होते. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी होता सुखी महाराष्ट्र माझा, कारण राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. म्हणूनच आज 400 वर्ष होऊन गेली तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते. आज पाकिस्तान सारखे देश आपल्या देशावर हल्ला करत आहेत. त्यासाठी आज खऱ्या अर्थाने गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज होणं खूप कठीण आहे. त्यासाठी मनगटात ताकद आणि रक्तात देशभक्ती हवी. मग बघा, प्रत्येक घरात निर्माण होतील छत्रपती शिवाजी महाराज. जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच रडला होता. जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच रडला होता. लाख मोलाचा राजा माझा पाचशेशी याच मातीत लढला होता. लाख मोलाचा राजा माझा पाचशेशी याच मातीत लढला होता. शेवटी जाता जाता या ज्ञानपीठाचे राजा घेताना एवढंच म्हणेन की मुक्या मनाने किती उदलू शब्दांचे बुडबुडे. मुक्या मनाने किती उदलू शब्दांचे बुडबुडे. तुझे पोवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे. तुझे पोवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे. प्रौढ प्रताप पुरंदर श्री क्षत्रिय कुलावंतास सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ जय शिवराय.